मित्रांनो, हा आहे सिंघाडा पाहू शकता. तर याला आज आपण उकडणार आहे. तर कसं उकडायचं ते पाहणार आहे. तर याचे फार असे गुणधर्म आहे. तर चला पुढे तुम्हाला सांगते याचे गुणधर्म काय आहेत ते, याचे म्हणजे खाण्याचे फायदे काय आहेत ते. तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया. फ्रेंड्स, मी वैशाली, तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे. कसे सगळे मजेत ना? तर आज मी तुम्हाला एक रेसिपी दाखवणार आहे. तर मार्केटमध्ये आता थंडीचे दिवस असल्यामुळे मार्केटमध्ये खूप प्रमाणात असा सिंघाडा भेटतोय. तर चला सिंघाड्याचे फायदे तुम्हाला सांगते मी. सिंघाडा हे एक पाण्यात उगवणाऱ्या वनस्पतीचे फळ आहे मित्रांनो. तर तुम्हाला दाखवते सिंघाडा. मित्रांनो, पाहू शकता हा सिंघाडा मी मार्केटमधून आणला ना. तर माझा मुलगा मला बोलतो, मम्मी एवढा कोळसा तू कशासाठी आणलाय? पण हा सिंघाडा आहे, त्याने काही कधी बघितलेलं नाही, त्याच्यामुळे त्याला काय माहिती नाहीये. मित्रांनो, या सिंघाड्याचे पीठ भेटते. मित्रांनो, ह्या सिंघाड्याचे पीठ भेटते. तर आपण ते फक्त उपवासासाठीच यूज करतो, बरोबर की नाही? खूप असे गुणधर्म आहे. तर या फळाचा आपण वापर वारंवार आहारात करायला हवा. याच्यासाठी खूप सारे फायदे आहेत त्या सिंघाड्याचे. तर मी तुम्हाला सांगते. मित्रांनो, हे फळ पाहू शकता, पूर्ण बाहेरून काळं आहे आणि आतून पांढऱ्या कलरचे असते. आता याला कोणी शिजून खातो, कोणी भाजी बनवतो, नवीन नवीन रेसिपी बनवून खातात. या सिंघाड्याचा शिरा पण बनवू शकतो आपण, त्याचं पीठ बनवून ठेवू शकतो. मित्रांनो, सिंघाडा हे फळ हिवाळ्यामध्ये जास्त प्रमाणात बाजारामध्ये भेटते. आता खूप स्वस्त पण आहे. मी 30 रुपयाचे 1 किलो घेऊन आलेली आहे. मित्रांनो, ज्यांना अस्थमा आहे त्यांनी जास्तीत जास्त ह्या सिंघाड्याचा उपयोग करावा. म्हणजे त्यांना त्याच्यामधून खूप सारा असा आराम भेटतो. म्हणजे त्याचा गुणधर्मच तसा आहे. आणि आपणही खाल्ले तर आपल्याला खूप काळ भूक लागत नाही, वजन कमी करण्यास मदत भेटते आणि भरपूर त्याच्यापासून फायदे आहेत. तर चला आपण आता त्याला उकडून कसे घ्यायचे ते बघूया. मित्रांनो, याच्या सेवनाने हाडं आणि दातही मजबूत होतात. तर पाहू शकता बारीक मोठा, आणि हा पाण्यामध्ये येत असतं. आपले कमळाचं फूल कसं येतं मित्रांनो, तसे हा सिंघाडा उगवत असतो, म्हणजे पूर्ण पाण्यामध्येच. पाहू शकता. याला आपण आता मस्तपैकी 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया. पायाचा कलर असा काळा निघतोय, हात काळे व्हायला लागले. पाहू शकता. आता हे 2-3 पाण्याने धुतलेत मित्रांनो मी. याचं खूप काळं पाणी निघलं. अजूनही का हाताला याचा काळा कलर लागतोय. याच्यामध्ये आता आपण मीठ टाकूया, चवीपुरतं मीठ टाकून शिजवूया. आणि एकच शिट्टी द्यायची, जास्त नाही. याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकूया शिजण्यापुरतं, बस. त्याला आता आपण शिजून घेऊया. हे केसांसाठी पण चांगले. थंडीमध्ये आता आपण लोक कमी पाणी पितो. कुकरमध्ये ठेवलेले आहे, तुम्हाला हवं तर तुम्ही डायरेक्ट कुकरमध्ये शिजू शकता तुमच्या याच्यानुसार. चला आपण आता याला एक शिट्टी देऊया. आपण आता शिट्टी देऊया. कुकर ठेवलेला आहे गॅसवर. आता आपण आपला सिंघाडा शिजलाय का बघूया, चाकून काढून बघूया. तर एका शिट्टीत शिजलेला आहे. इथं थोडेसे प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत, आत्ता जेवढे खायचे तेवढे. आणि मी आता तुम्हाला कापून दाखवते. मित्रांनो, तुम्हाला आता एक मी कापून दाखवते. एका शिट्टीत पूर्णपणे मस्त शिजलेले आहे, पाहू शकता. असं वाटतं की ते आपल्या फणसाच्या बिया कशा आहेत सेम तशाच दिसत आहेत. तर आता आपण याला काढून घेऊया. मीठ टाकून शिजवलेलं आहे. हे बघ, हे कापल्यानंतर असं दिसतं. दुसरं पण काढून दाखवते तुम्हाला. गरम आहेत खूप. हे बघ मित्रांनो, खायला खूप छान लागते. एकदम अशा फणसाच्या बिया कशा लागतात सेम तशीच टेस्ट लागते, चांगली लागते. नक्की तुम्ही मार्केटमधून आणून खाऊन बनवू शकता. हे असं आपल्या त्वचेसाठी, केसांसाठी खूप उपयुक्त आहे. आणि हे कसे सीझननुसारच आहे, त्याच्यामध्ये हे थंडीच्या दिवसातच मिळतात. तर मित्रांनो, अशा प्रकारे हा सिंघाडा उकडून घेतलेला आहे. एका शिट्टीमध्ये मस्त असा शिजलेला आहे. 2 शिट्ट्या जर दिल्या असत्या तर खूप एकदम गाळ झालं असतं त्याचं शिजून. एका शिट्टीमध्ये इनफ आहे आपल्याला. चला, तुम्हाला जर हा माझा छोटासा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा नक्की. भेटूया पुन्हा नवीन ब्लॉगमध्ये. टाटा, बाय बाय.